नमस्कार, मी सीमा TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील सावरी गावात MD ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश झालाय। मुंबई क्राईम ब्रँचनं मोठी कारवाई केली। या प्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करतात। 115 कोटी रुपयांचा माल हस्तगत करण्यात आलाय। साताऱ्यातला ड्रग्ज कारखाना प्रकाश शिंदे नावाच्या व्यक्तीचा आहे असा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय। एवढ्या मोठ्या कारखान्याला परवानगी मिळाली कशी असा सवाल सुद्धा अंधारेंनी उपस्थित केलाय। पालकमंत्र्यांना याबाबत माहित नाही हे त्यांचं अपयश आहे अशी टीका अंधारेंनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंवर केली। प्रकाश शिंदे नावाच्या व्यक्तीचं नाव पुन्हा पुढे येत आहे। या प्रकाश शिंदेंच्या सोबत अजून एक 4-5 लोक आहेत। एवढी मोठी गोष्ट जेव्हा घडते त्यावेळेला संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना ती गोष्ट कळत कशी नाही। जर तुम्हाला विषय माहितीच नसेल तर मग पालकमंत्री म्हणून तुमचं अपयश आहे। शरद पवार चाणक्य आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। शरद पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये बैठक झाली होती असे प्रकाश आंबेडकर म्हणाले। एकनाथ शिंदेंनी योग्य संदेश दिला। एकनाथ शिंदे पुन्हा आपल्या पदरात मुख्यमंत्री पद पाडून घेणार का हे पाहावं लागेल असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। पवार हे सारं चाणक्य म्हणून मानल्या जातात, पण मध्यंतरी एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची बैठक झाली। त्या बैठकीच्या निमित्ताने जे काही संदेश द्यायचे होते ते संदेश त्या ठिकाणी दिले अशी परिस्थिती आहे। आणि आता बघायचा वेळ आहे की एकनाथ शिंदे पुन्हा आपल्या पदरामध्ये मुख्यमंत्री पद पाडून घेता येत का हे मला वाटतं बघण्यासारखं राहील राजकारणामध्ये, असं मी त्या ठिकाणी मानतो। आगामी महापालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी हे वक्तव्य केले। जनतेचं कल्याण आणि राज्याला पुढे नेणं हेच आमचं ध्येय आहे असंही कोकाटे यांनी म्हटलंय। मी हे बघा, आमच्या राजकीय पक्षांसोबत आमच्या निवडणुका होत राहतील, परंतु आमचं ध्येय एक आहे, युती सरकारचं ध्येय एक आहे की सामान्य लोकांचं कल्याण। त्यामुळे आम्ही एकत्रितपणे सामान्य लोकांचं कल्याण करणार आहोत। त्या बाबतीत कोणाच्या मनामध्ये शंका येण्याचं काही कारण नाही। ठाणे पालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वबळाचा नारा दिलाय। ठाणे पालिकेत राष्ट्रवादीचे किमान 20 नगरसेवक विजयी होतील। राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी हा दावा केलाय। मुंबईत स्वबळाचा नारा आहे, तसं ठाणे महापालिकेच्या हद्दीत पण आम्ही स्वबळाचा नारा दिलेला आहे। आमची तयारी आहे। 20च्या वरती असेल आकडा, किमान 20 पार आहे। 20 पार आहे। मी तुम्हाला 40, 50, 60 किमान, आणि जे नियोजन चालू आहे ते सर्व चांगलं असेल तर कदाचित ते आकडा गाठायला आम्ही कमी पडणार नाही मागच्या 2017चा। अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नावर जास्त चर्चा झाली नाही। विदर्भातील प्रश्नांवर चर्चा व्हावी अशी मागणी अध्यक्षांना असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलंय। बिबट्या नियंत्रणासाठी भारतीय लष्कराची तांत्रिक मदत घ्यावी, बिबट्यांची नसबंदी करावी अशी मागणी सुद्धा मुनगंटीवार यांनी केली। माननीय अध्यक्ष महोदयांना विनंती केली की अध्यक्ष महोदय, विदर्भाच्या अधिवेशनामध्ये विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे। ठीक आहे, 100% नाही, पण 50% तर चर्चा झाली पाहिजे। आर्मीला टेक्नॉलॉजीचं काम देऊ शकतो, AIचं बिबट्या नियंत्रणासाठी। बिबट नियंत्रण नाही, ते टेक्नॉलॉजी, ते नियंत्रण करणार नाही। फक्त टेक्नॉलॉजी आम्ही त्यांची हायर करायची आहे आणि आम्ही डायरेक्टच टेंडर त्यांना देऊ शकतो, कारण ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एजन्सी आहे। मी नसबंदीचा प्रस्ताव पाठवला आणि माझं पद गेलं। तर नसबंदीचा प्रस्ताव पाठवल्यावर आता त्यांनी काय केलं केंद्राने, की फक्त 5 बिबट याची नसबंदी करून 3 वर्ष वाटपा। तर मला वाटतं की आम्ही कुठेतरी पटवण्यामध्ये, तर्कसंगत त्यांना माहिती देण्यामध्ये कुठं कमी पडलो असेल तर त्याचा फेरविचार केला पाहिजे।